नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 2 रेसिपीज पाहणार आहोत ज्या बाळाचं वजन वाढवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त फायद्याच्या आहेत। या दोन्ही रेसिपीज आदित्य अगदी मनापासून आवडीने खातो आणि मला खात्री आहे की तुमचं बाळ सुद्धा या रेसिपीज खूप जास्त एन्जॉय करणार आहे। यामध्ये पहिली जी रेसिपी आहे ती आहे रताळ्याचा शिरा। हा जो रताळ्याचा शिरा आहे हा बाळाचं वजन वाढवण्यासाठी तर फायद्याचा आहेच, पण त्याचबरोबर हा नॅचरली गोड असल्या कारणामुळे प्रत्येक लहान बाळाला आवडायला सुद्धा मदत होते। शिवाय यामध्ये भरपूर असे विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ज्यामुळे बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा याचा खूप जास्त फायदा होतो। इथे मी एक लाल रताळं घेतलेलं आहे, तुम्ही ऑरेंज कलरचं रताळं असेल तर तेही घेऊ शकता। छान अशी वरची सालं काढायची आहेत, बारीक तुकडे करायचे आहेत आणि परत एकदा छान व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे काही एक्स्ट्रा डर्ट असेल तर तीही निघून जाईल। त्यानंतर मी इथे एका स्टीमर नेटमध्ये हे जे काही रताळं आहे हे स्टीम करून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर हे शिजवून सुद्धा घेऊ शकता। खूप कमी वेळामध्ये हे स्टीम सुद्धा होतं आणि शिजवलं सुद्धा जातं, म्हणजे बटाट्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ रताळ्यासाठी लागत नाही। खूप लवकर हे सॉफ्ट बनतं। साधारणतः 10 मिनिट मी इथे छान असं झाकून हे शिजवलेलं आहे आणि खूप छान सॉफ्ट असं हे रताळं झालेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, फोक आरामामध्ये आतमध्ये जातो आहे। यानंतर मी हे थोडंसं हलकं थंड झालं की एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हे मॅशर किंवा फोकच्या साह्याने मॅश करून घ्यायचं आहे। आता तुमचं बाळ जर खूपच लहान असेल, असं मॅश्ड फूड खात नसेल तर त्यावेळी हवं तर तुम्ही एकदा मिक्सरमधून हे ब्लेंड सुद्धा करून घेऊ शकता, परंतु हे एवढं सॉफ्ट असतं की मुलांना तुम्ही आहे असं मॅश करूनही देऊ शकता। मॅश करून झाल्यानंतर मी इथे एका कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे मॅश केलेलं जे स्वीट पोटॅटो आहे, रताळं आहे, हे या तुपासोबत ब्लेंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुपाचा एक छान असा फ्लेवर यामध्ये यायला मदत होईल। आता हे थोडंसं पातळ करण्यासाठी किंवा याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे। तुम्ही हवं तर इथे दुधाचाही वापर करू शकता। बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्हाला काऊ मिल्क किंवा बफेलो मिल्क इथे ॲड करायचं आहे। जर तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असाल तर त्यावेळी मात्र तुम्हाला हे पाण्यासोबत थोडंसं घट्टसर शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिजवून झाल्यानंतर हलकंसं कोमट झालं की बनवलेलं जे फॉर्म्युला मिल्क आहे हे यामध्ये ॲड करायचं आहे। यामध्ये मी थोडीशी ड्रायफ्रूट पावडर सुद्धा ॲड केलेली आहे, छान असं मिक्स केलेलं आहे आणि क्रीमी, टेस्टी आणि खूप जास्त हेल्दी असा आपला हा रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे। खूप इन्स्टंट बनतो आणि तेवढ्याच पटकन बाळ सुद्धा हे फिनिश करतो। तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा। आदित्यला सुद्धा हा खूप आवडतो। आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी त्याला या पद्धतीचा रताळ्याचा शिरा देत असते। मी ऑरेंज कलरचा रताळं सुद्धा त्याला देते, तोही तो आवडीने खातो। पण हे जे रताळं आहे हे खूप जास्त टेस्टी सुद्धा असतं। तर रताळ्यामध्ये बऱ्याच वेळाना असे धागे वगैरे येतात, तर त्यावेळी तुम्ही हे गाळून घेऊ शकता किंवा ते धागे बाजूला काढून घेऊ शकता, कारण जनरली जर धागे तोंडामध्ये आले तर बाळ हे व्यवस्थित खात नाही, तर तेवढी काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे। पांढऱ्या रताळ्यामध्ये सहसा धागे नसतात। त्यानंतरची जी दुसरी रेसिपी आहे ही बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त फायद्याची आहे, पचायला हलकी आहे आणि खूप टेस्टी सुद्धा बनते। अगदी थोडं जरी बाळ खात असेल तरीही बाळाला पूर्ण पोषण मिळायला मदत होते। ही आहे मखाणा खीरची रेसिपी। यासाठी मी इथे एक 10-15 मखाणे घेतलेले आहेत, ड्राय रोस्ट केलेले आहेत आणि त्यानंतर ब्लेंडरमधून आपल्याला याची पावडर बनवायची आहे। आता तुमचं बाळ ज्या टेक्स्चरचं फूड खातं तर त्यानुसार या पावडरचं जे टेक्स्चर आहे हे तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, जे मी रात्रभर भिजत घातलेले होते, ज्यामध्ये 2 बदाम, 1 खारीक आहे आणि 2 वॉलनट आहेत। तर तुम्ही तुमच्या बाळाच्या वयानुसार, आवडीनुसार याचं जे प्रमाण आहे हे कमी जास्त करू शकता। पाण्यासहित मी हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत हे छान अशी याची पेस्ट करून घेतली होती, ती मखाण्याच्या पावडरमध्ये आपण ॲड केलेली आहे। एक्स्ट्रावरून थोडंसं पाणीही ॲड केलेलं आहे। बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही काऊ मिल्क किंवा जे म्हशीचं दूध आहे हे ॲड करून हे छान अशी खीर शिजवून घेऊ शकता। आता बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल, तुम्ही फॉर्म्युला मिल्क देत असाल तर ही पूर्ण रेसिपी तुम्हाला पाण्यामध्ये शिजवायची आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी फॉर्म्युला मिल्क नंतर ॲड करायचं आहे। थोडीशी मी इलायची पावडर ही यामध्ये टाकलेली आहे, जेणेकरून फ्लेवर छान येईल। अगदी खूप जास्त वेळ तुम्हाला शिजवण्याची गरज नाही, 1-2 मिनिटांमध्ये हे जे काही पॉरिज आहे हे तयार होतं। तर असं हे मखाणा पॉरिज किंवा मखाणा खीर तयार झालेली आहे। स्पेशली ही जर तुम्ही बाळाला सकाळच्या वेळेमध्ये ब्रेकफास्टमध्ये देत असाल तर ती बाळासाठी खूप जास्त फायद्याची ठरणार आहे। आदित्य सुद्धा ही जी खीर आहे ही खूप जास्त एन्जॉय करतो, त्याला ही खीर सुद्धा खूप आवडते। तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी या जरूर ट्राय करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।